नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगांची पडताळणी व्हावी या संदर्भात दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, दिव्यांग विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तहसीलदार कार्यालयांना सूचना केल्या आहेत की तुमच्या हद्दीतील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांचे कागदपत्र संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करावे आणि त्यांची पडताळणी करून घ्यायची आहे। ज्यांची केवायसी बाकी असेल किंवा जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग आहेत त्यांना प्रॉपर दिव्यांग योजनेमध्ये समाविष्ट करून घेणं आणि दिव्यांग सहायता पोर्टलमध्ये या सर्व लोकांचा, सर्व दिव्यांग बांधवांचा डेटा अपडेट करणं, त्यांची केवायसी करणं या संदर्भात महत्त्वाची शेवटची सूचना तहसीलदार कार्यालयांच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदारांना दिलेली आहे। आणि तहसीलदारांनी संबंधित जे काही मंडल अधिकारी असतील किंवा ज्या महाराष्ट्रामध्ये त्या तालुक्यामध्ये ज्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांना सूचना केल्या आहेत। तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी सर्वांना विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय, सूचना करतोय की आत्ता तुम्ही शांत बसायचं नाहीये। प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन तुमचं आणि तुमच्या सहकार्य जे काही लोक आहेत, जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना मदत करायची आहे। म्हणून आपण आत्ता एक ब्रीदवाक्य समोर ठेवतोय, ती म्हणजे मी दिव्यांग आणि माझी जबाबदारी। आता मी दिव्यांग आणि माझी जबाबदारी म्हणजेच काय, तर मी दिव्यांग आहे आणि माझी अशी एक जबाबदारी असेल की माझ्या आजूबाजूचा किंवा माझा मित्र परिवार किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमधील किंवा माझ्या नातेवाईकांमधील जो काही दिव्यांग व्यक्ती असेल त्या दिव्यांगाची पडताळणी झाली पाहिजे आणि यासाठी त्याला मदत करणं, जी काही माहिती प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याकडून मिळते ती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे। कारण मित्रांनो, 3-3, 4-4, 5-5 महिन्याचे पैसे या डीबीटी प्रोसेसकडे दुर्लक्षित केल्यामुळे त्यांचे पैसे थांबलेले आहेत आणि आत्ता मात्र त्या गोष्टी होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची आहे। कदाचित ह्या जे मी तुम्हाला सांगतोय ते रिपीट होत असेल, कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तेच सांगतोय। अनुदान आज येतील उद्या येतील हे सांगण्यापेक्षा प्रत्येकाला अनुदान कशा पद्धतीने मिळणार त्याचं तो जो व्यक्ती आहे ह्या अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण काम केलं पाहिजे, ही जबाबदारी मी स्वीकारतोय। म्हणून यापुढे कदाचित काही शब्द, काही वाक्य माझे रिपिटेशन होतील पुढच्या व्हिडिओमध्ये, पण महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव हा पडताळणीच्या पासून वंचित राहू नये आणि खऱ्या दिव्यांगाला खऱ्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। प्रत्येक दिव्यांगाची ही दिव्यांग सहायता पोर्टलवरती नोंदणी झाली पाहिजे, त्याची केवायसी झाली पाहिजे आणि त्याला पुढचे हप्ते नियमित आले पाहिजे। याची जबाबदारी माझी आहे, याची जबाबदारी तुमची। म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिव्यांग आणि माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य ठेवून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे, सर्वांना सहकार्य करायचं आहे, मदत करायचं आहे। कारण मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचना केलेल्या आहेत की हा डेटा लवकर अपडेट करून घ्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित तालुक्यातील जे तहसीलदार आहेत त्यांना सूचना केल्या आहेत आणि प्रत्येकाला तारीख सुद्धा दिलेली आहे की त्या तारखेपर्यंत या लोकांचे कागदपत्र जमा करायचे आहेत। यामध्ये मी अगोदर सुद्धा सांगितलंय, उत्पन्नाचा दाखला आता नवीन ॲड केलाय। काही ठिकाणी उत्पन्न दाखला मागत नव्हते, पण काही तालुक्यामध्ये उत्पन्न दाखला सुद्धा मागतायत, लक्षात ठेवा। आता तो कोणता द्यावा हा एक महत्त्वाचा विषय, जो तुमच्याकडे असेल तो देऊन टाका। सध्या काढला नसेल, जो जुना पूर्ण असेल तो देऊन टाका। UDID कार्ड, UDID प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक हे सगळे कागदपत्र तुम्ही नेऊन द्या, म्हणजे तुम्ही निश्चित राहणार आहेत। कारण आत्ता ही वेळ खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। दुर्लक्षित करू नका, इतरांना सुद्धा सहकार्य करा, मदत करा, सांगा। आणि एक लक्षात ठेवा, ज्या लोकांना तहसील कार्यालयापर्यंत जाणं शक्य नाही तर त्या लोकांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून ज्या संघटना आहेत त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे। मंडल अधिकारी आहेत, सरपंच, उपसरपंच असतील, तलाठी असतील, त्यांनाची जबाबदारी दिलेली आहे की या सर्व लोकांचे कागदपत्र त्वरित कोणत्याही अटी शर्तीशिवाय कार्यालयामध्ये जमा करा आणि ते कागदपत्र नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत। तर हे सर्व अतिशय महत्त्वाचा काम आहे आणि महत्त्वाची वेळ आहे। ती वेळ तुम्ही घालवायची नाही आहे, तुम्ही अजिबात याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे। नंतर मात्र पश्चातापाची वेळ येईल की सर आम्ही ते ऐकायला पाहिजे होतं, आम्ही ते केलं नाही म्हणून आम्हाला हप्ता येत नाहीत। कारण हे सर्व आता एकत्रीकरण होणार आहे, सर्व दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी होणार आहेत आणि मगच पुढच्या योजना तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता फार्मर शेती संदर्भात कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फार्मर ID कंपल्सरी केला आहे। जर फार्मर ID जर नसेल तर पुढचं तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही कोणत्याही योजनेचं। त्याच पद्धतीने दिव्यांगांसाठी जर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुमचं रजिस्टर होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार आहे।
विशेष करून अनुदानसुद्धा जो आपल्याला हप्ता मिळतोय तो सुद्धा. त्यामुळे काळजी घ्या आणि काळजी करा आणि सर्वांना मदत करा. मी दिव्यांग, माझी जबाबदारी असं ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सहकार्य करायचं, सर्वांना मदत करायचे आणि या महत्त्वाच्या सूचनेकडे कोणीही दुर्लक्ष करायचं नाही आहे. ज्या ठिकाणी कागदपत्र स्वीकारत नसतील तर आज उद्या परवा कागदपत्र स्वीकारायला सुरुवात करतील. त्यांना सगळ्यांना सूचना आलेल्या आहेत. असं कोणता तहसीलदार कार्यालय नाही का त्यांना हे काम दिलेलं नाही, सर्वांनाच दिलेलं आहे. लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की सर नेहमी 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 आम्ही घेऊन जातोय, प्रत्येक वेळेस आम्ही तेच गोष्टी करायचे काय, कागदपत्र जमा करा, कागदपत्र जमा. पण मित्रांनो, ही वेळ महत्त्वाची. इतर वेळेस जे झालं ते झालं, पण आत्ता मात्र हे कागदपत्र तुम्हाला जमा करणं गरजेचं आहे. नाहीतर मित्रांनो खूप मोठं नुकसान होईल. आणि माझ्या सबस्क्रायबर सदस्यांचं, माझ्या व्हिडिओ जे लोक बघतायत त्यांचं नुकसान अजिबात होता कामा नये. कारण माझी सुद्धा जबाबदारी आहे. जरी समजा तुम्ही दिव्यांग असाल तरी सुद्धा माझी जबाबदारी आहे की माझ्या प्रत्येक दिव्यांगाला तो त्याचा हक्काचा लाभ मिळाला पाहिजे, हक्काच्या सेवा योजना मिळाल्या पाहिजे. यासाठी माझी सुद्धा जबाबदारी आहे आणि तुमची सुद्धा जबाबदारी आहे. हे एक वेगळं वातावरण, सहकार्याची भूमिका ठेवून आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.